नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत तुमचं ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत फणसोप इथून. तर आता आपण जात आहोत कोहिनूर हॉटेलच्या इथे, जिथे भाटे बीचवरून आणि आपलं लाईट हाऊस पण पूर्णपणे दिसतो. तो व्ह्यू एकदा तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही कधी इथे व्हिजिट कराल रत्नागिरीमध्ये तर नक्कीच त्या व्ह्यूजवळ एकदा थांबा. गावच्या रस्त्याला पूर्ण ॲडव्हेंचर होऊन जातं. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत वरती सड्यावरती. म्हणजे आपल्या गावाच्या इथूनच वरती शॉर्टकट आहे मधून जायला. म्हणजे हार्डली मोस्ट ऑफ भाटे बीच आपल्या गावापासून फणसोपासून कमीत कमी 3-1 किलोमीटर असेल. पण हा एक वरून एक मधून एक शॉर्टकट आहे जो पावस मार्गाने वरून जातो. हे जे एक कदाचित स्कूल पण आहे वरती. भाटेच्या नंतर एक स्कूल लागते, तिथूनच लेफ्ट मारला का खालच्या साईडलाच आपली वाडी लागते. मित्रांनो, आजचं क्लायमेट पण खूप असं छान आहे आणि क्लिअर आहे. मुंबईवरून येताना थोडंसं पावसाचं वेदर झालेलं, पण आता आहे थोडंसं क्लिअर आहे. तर मित्रांनो, हा जो समोर लागला आहे ना, तो आहे पावस मार्गाचा रोड. रत्नागिरी जो पावस जातो ना वरतून रोड, तो हा रोड आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचा म्हणजे आपल्याला रत्नागिरी साईडला, आणि इथून लेफ्ट जातो तो पावसला. आणि मित्रांनो, आपण आता जात आहोत कुठे माहिती आहे, जिथे कोहिनूर हॉटेल आहे भाटेच्या वरती. त्याच्याच एक्झॅक्टली पाठी असं एक लोकेशन आहे. तिथून पूर्ण भाटे बीच आणि तिथून पूर्ण डोंगर वगैरे एकदम प्रॉपर दिसतो. इथे खूप लोकांना माहिती आहे तो लोकेशन, पण सोशल मीडिया आणि सगळीकडे तुम्ही बघितलं असाल, पण तो प्रॉपरली रस्ता नसेल माहिती आहे तुम्हाला. तर तो आपण आज तिकडे जाऊया. इथून नाही, आय थिंक सो पुढून आहे.
मित्रांनो, इथून आपण आज स्लो का जातो आहे कारण की इथे ना इथूनच पुढून कुठेतरी लेफ्ट आहे की डायरेक्ट तिकडेच आपल्याला तो रस्ता बाहेर पडतो. तुम्ही कधी आलात इथे रत्नागिरीमध्ये तर नक्की एकदा व्हिजिट करा. लोकेशन खरंच बघण्यासारखं आहे. आय थिंक सो हाच लेफ्ट आहे. असा तुम्हाला रस्ता लागेल मित्रांनो, थोडासा कच्चा. थोडासा तुमचा ॲडव्हेंचर पण होऊन जाईल इथेच. थोडासा रस्ता खराब आहे. खाली उतरू. हां, थोडासा रस्ता कठीण आहे मित्रांनो, पण आपल्याला शेवटी डेस्टिनेशनला पोचायचंच आहे. याला कातळ म्हणतात, जो एकदम काळा दगड असतो त्याला. इथे पण एक कुठलं तरी हॉटेल वगैरे आहे, तर इथून तुम्हाला राईड घ्यायचा आहे. राईड घेऊन आतमध्ये जातो रस्ता. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आलो आहोत त्याच लोकेशनला. मगाशी जो लोकेशन आम्ही तुम्हाला सांगितला होता, तर म्हणजे हार्डली मोस्ट ऑफ रत्नागिरीच्या सिटीपासून हा 10 to 15 मिनटापर्यंतच आहे, जास्त लांब नाही आहे. पण इथून जर तुम्ही लोकेशन बघाल ना, थोडंसं ॲडव्हेंचर वाटेल तुम्हाला. मला लोकेशन खरंच बघण्यासारखं आहे. बघा लोकेशन किती छान आहे. आणि नक्की तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात की नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. तुम्हाला असं दाखवतो. आणि ते तुम्हाला बाटे बीच त्या साईडला येतं खाली, आणि इथे पुरे रत्नागिरी पूर्ण सिटी आहे. आणि ते लाईट हाऊस आहे ते त्या साईडला आहे. तिकडे आपण उद्या विजिट करणार आहे आज. आणि आज आपण जाणार आहोत तिकडे खालच्या साईडला, तिकडे आहे मांडवी.
न अंदाज कुठले न अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही. कशी ही अवस्था कुणाला कळावे, कुणाला पुसावे.